Hello dear students, in today's lecture we are going to see another numerical from the exercise, that is a thermally insulated pot has 150 gram ice of temperature 0 degree Celsius. How much steam of 100 degree Celsius has to be mixed to it so that water of temperature 50 degree Celsius will be obtained, असा क्वेश्चन आपल्याला इथे विचारलेला आहे. जसं की मी तुम्हाला नेहमी सांगते, कोणतंही न्यूमरिकल सॉल्व करण्याच्या आधी त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, ती प्रोसेस काय आहे हे आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे समजल्यानंतर मग तुम्हाला ते न्यूमरिकल सॉल्व करायला कंपॅरेटिव्हली इझी जातं. सो इथं आपल्याला काय प्रोसेस सांगितली आहे बघूयात, की एका थर्मली इन्सुलेटेड पॉटमध्ये, आता थर्मली इन्सुलेटेड पॉट म्हणजे काय, की असं पॉट की ज्याच्यामध्ये एखादा सबस्टन्स आपण ठेवल्यानंतर बाहेरच्या टेम्परेचरचा इफेक्ट त्या आतल्या सबस्टन्सवरती होत नाही, जसं की आपला थर्मस असतो तशा पद्धतीचा. तर याच्यामध्ये काय घेतलं आहे आपण, 150 ग्रॅम आईस घेतला आहे, त्याचं टेम्परेचर दिलं आहे 0 डिग्री सेल्सिअस. आता या 150 ग्रॅम आईसपासून मला 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणारं वॉटर मिळवायचं आहे आणि त्यासाठी 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणारी स्टीम मला त्याच्यात मिक्स करायची आहे, की जेणेकरून मला 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणारं वॉटर मिळेल. आता इथं प्रोसेस 2 झाल्या. बर्फ आहे आपल्याकडे, त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. त्या आईसमध्ये 100 डिग्री सेल्सिअस असणारं टेम्परेचर असणारी स्टीम जेव्हा मी मिक्स करेन तेव्हा काय होणार, हीट एक्सचेंज होणार आणि इन दॅट प्रोसेस ऑफ हीट एक्सचेंज जो बर्फ आहे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार स्टीममुळे, व्हेपरमुळे, आणि स्टीम आहे त्याचं टेम्परेचर कमी होणार. आणि त्या प्रोसेसमध्ये मला एवढं 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणारं वॉटर पाहिजे, म्हणजे स्टीमपासून पण वॉटर फॉर्म होणार, आईसपासून पण वॉटर फॉर्म होणार. अशी ही प्रोसेस आहे. तर किती ग्रॅम स्टीम ही आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करावी लागेल असा प्रश्न आहे. सो पहिल्यांदा आपण गिव्हन काय काय दिलेलं आहे ते बघूया. ह्या 3 व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपल्याला त्यांनी सप्लाय केलेल्या आहेत. जरी दिलेल्या नसल्या तरीसुद्धा ह्या 3 व्हॅल्यूज तोंडपाठ तुम्हाला करायच्या आहेत, मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहेच. सो ह्या 3 गोष्टी झाल्या. अजून काय काय दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये, की 150 ग्रॅम आईस सांगितलं आहे, म्हणजेच मास ऑफ आईस आपल्याला दिला आहे, किंवा तुम्ही त्याला वॉटर पण म्हणू शकता. M1 म्हणू त्याला आपण. किती दिलं आहे, 150 ग्रॅम. अजून काय दिलं रे, हां, टेम्परेचर दिलेलं आहे, चेंज इन टेम्परेचर सांगितलं आपल्याला, दॅट इज ज्याला डेल्टा टी म्हणतो आपण. दोन्हीही केसेसमध्ये म्हणजेच स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होताना देखील डेल्टा टीची व्हॅल्यू 50च असणार आणि आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होताना देखील डेल्टा टीची व्हॅल्यू 50च असणार. कसं असणार बघा, डेल्टा टी म्हणजे काय म्हणतो आपण, ज्याला आपण मॅक्झिमम व्हॅल्यू मायनस मिनिमम व्हॅल्यू केली की आपल्याला डेल्टा टीची व्हॅल्यू मिळते. आता या कंडिशनमध्ये बघा, स्टीमचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअसपासून 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणारं वॉटर मला मिळवायचं आहे. सो व्हॉट इज मॅक्झिमम व्हॅल्यू हियर, 100 डिग्री. व्हॉट इज मिनिमम व्हॅल्यू, 50 डिग्री. सो मॅक्झिमम मायनस मिनिमम, तुमचं आन्सर आलं 50 डिग्री सेल्सिअस. इन केस ऑफ आईस, आईसच्या बाबतीत काय आहे, त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे, त्याच्यापासून मला 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणारी स्टीम वॉटर मिळवायचं आहे. सो अगेन या केसमध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू 50 डिग्री, मिनिमम व्हॅल्यू 0 डिग्री, म्हणजे परत मॅक्झिमम मायनस मिनिमम केल्यानंतर डेल्टा टीची व्हॅल्यू आपली दोन्हीही केसेसमध्ये 50 डिग्री सेल्सिअस येते. सो चेंज इन टेम्परेचर ज्याला आपण डेल्टा टी म्हणतो, दोन्हीही केसेसमध्ये सेम आहे, म्हणून मी इथे एकच व्हॅल्यू लिहिते, दॅट इज चेंज इन टेम्परेचर म्हणजे 50 डिग्री सेल्सिअस. इतपत आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता आपल्याला याच्यावरून फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे बघा. व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट, वी हॅव टू फाइंड आउट द मास ऑफ हाऊ मच स्टीम. हाऊ मच म्हटलं की मास आलं. सो वी हॅव टू फाइंड आउट मास ऑफ स्टीम. याला मी
इथं जर M1 म्हटलं असेल तर मी इथे M2 म्हणेन, इथं नुसतं M म्हटलं असेल तर मी ह्याला कॅपिटल M, इथं कॅपिटल M, इथं स्मॉल m, असं काहीही तुम्ही तुमच्या सोयीनं तुम्हाला आवडेल तसं लिहू शकता. मास ऑफ स्टीम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फाइंड आउट झालं. नाव नेक्स्ट स्टेप काय असते आपली? टू राईट फॉर्म्युली. हीट कॅल्क्युलेट करण्यासाठी जे दोन फॉर्म्युली आपण यूज करतो तेच दोन्ही फॉर्म्युली इथं आपल्याला यूज करायचे आहेत. दॅट इज पहिला फॉर्म्युला Q इज इक्वल टू मास इंटू लॅटेंट हीट आणि दुसरा फॉर्म्युला Q इज इक्वल टू M इंटू C इंटू डेल्टा T. हे दोन फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत. आता बघूयात सोल्युशन. सोल्युशन लिहिताना सगळ्यात आधी जी मी आता तुम्हाला प्रोसेस सांगितली ती आपण एक छोट्याशा शॉर्ट फॉर्ममध्ये लिहून घेऊयात की जेणेकरून तुम्हाला ही प्रोसेस इझिली लक्षात राहील. जसं आत्ता सांगितलं मी तुम्हाला, इथे दोन गोष्टी होतात. आईसचं टेम्परेचर काय होणार? कमी होणार. आईसचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आणि स्टीम जे आहे त्याचं टेम्परेचर आहे ते कमी होणार आहे. आणि दोन्हीपासून आपल्याला मिळणार आहे 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणारं वॉटर. सो पहिल्यांदा आपण बघू आईसच्या बाबतीत. आईस ज्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे त्याचं कन्व्हर्जन किंवा त्याच्यामधून जेव्हा हीट तो ॲब्झॉर्ब करेल आईस, तर ती हीट ॲब्झॉर्ब केल्यामुळं त्या आईसचं टेम्परेचर सेम राहूनसुद्धा त्याचं कन्व्हर्जन पहिल्यांदा वॉटरमध्ये होईल ॲट 0 डिग्री सेल्सिअस. बघा स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होताना जी हीट बाहेर टाकली जाईल ती हीट ॲब्झॉर्ब करून, बरं आपण ते आधी घेऊयात मग, म्हणजे तुम्हाला जरा समजायला सोपं पडेल. मी आधी वॉटरच्या बाबतीत एक्झाम्पल घेऊयात. वॉटर आहे, स्टीम आहे आपल्याकडे जिचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे. आता ती जेव्हा कूल होईल, म्हणजेच कूल होताना हीट बाहेर रिलीज केली जाते. सो ही स्टीम जेव्हा हीट रिलीज करेल तेव्हा या स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होणार ॲट 100 डिग्री सेल्सिअस. आणि ती जी बाहेर टाकलेली अमाऊंट ऑफ हीट आहे त्याला आपण Q1 म्हणूया. कळलं का? बघा मी परत एकदा सांगते. ह्या वॉटर व्हेपरचं कन्व्हर्जन, स्टीमचं कन्व्हर्जन पहिल्यांदा वॉटरमध्ये होणार ॲट 100 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर सेम, फिजिकल स्टेट चेंज होते. या केसमध्ये जी हीट बाहेर टाकली जाईल त्याला आपण Q1 म्हणूया. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय होणार? या वॉटर जे आहे ज्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे त्याचं कन्व्हर्जन वॉटरमध्येच होणार ॲट 50 डिग्री सेल्सिअस. आणि इथं जी हीट बाहेर टाकली जाईल तिला सपोज आपण Q2 म्हणूया. सो Q1 आणि Q2 दोन्ही हीट बाहेर टाकल्या जातात ज्या, त्या हीटला ॲब्झॉर्ब केल्यामुळे हा जो आईस आहे त्याचं टेम्परेचर कमी होत जाईल. आता इन्क्रीज होत जाईल आणि त्याच्यामुळं त्याचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होणार. स्टीमनं बाहेर टाकलेली किंवा स्टीमचं रूपांतर वॉटरमध्ये होताना बाहेर टाकली गेलेली हीट आईस ॲब्झॉर्ब करणार आणि टेम्परेचर त्याचं जे आहे ते इन्क्रीज होत जाणार. कसं ते बघा. आता आपल्याकडं आहे आईस ज्याचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. त्या आईसचं टेम्परेचर कन्व्हर्जन वॉटरमध्ये होणार ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आणि ते होताना हा आईस काहीतरी अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब करणार, बरोबर की नाही? हीट ॲब्झॉर्ब केल्यामुळं आईसचं टेम्परेचर कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं. सो त्या हीटला आपण सपोज Q3 म्हणूया. आणि त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये या वॉटरचं कन्व्हर्जन 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणाऱ्या वॉटरमध्ये होईल आणि तेव्हा जी हीट ॲब्झॉर्ब केली जाईल त्याला आपण Q4 म्हणूयात. सो ही जी अखंड प्रोसेस आहे ह्या 4 टप्प्यांच्यामध्ये विभागली गेलेली आहे. म्हणजेच हे मास फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला आधी ह्या 4ही हीट डिसाईड कराव्या लागतील, फाइंड आउट कराव्या लागतील आणि की ज्याच्यावरून मग आपण परत जसं लास्ट एक्झाम्पलमध्ये आपण मास फाइंड आउट केलेलं होतं तसं आपल्याला फाइंड आउट करता येईल. सो आता बघा सोल्युशनमध्ये आपला पहिला Q1 काय असणार आहे रे?
की स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होताना बाहेर टाकली गेलेली हीट. सो ते लिहूयात कसं आपण बघा. अमाऊंट ऑफ हीट released during conversion of steam at 100 degrees Celsius to water at 100 degree Celsius. स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होताना जी हीट बाहेर टाकली जाती आहे त्याला आपण काय म्हटलं आहे, Q1 म्हटलं आहे. आता या केसमध्ये Q1 कॅल्क्युलेट करण्यासाठी सेम टेम्परेचर, फक्त फिजिकल स्टेट चेंज होते आणि ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण Q इज इक्वल टू मास इंटू लॅटेंट हीट हा फॉर्म्युला यूज करतो. सो माझी Q1ची व्हॅल्यू असेल मास ऑफ वॉटर इंटू लॅटेंट हीट ऑफ वॉटर. आता लॅटेंट हीट ऑफ फ्युजन घेणार आपण इथे अर्थातच, कारण व्हेपोरायझेशन घेणार आपण, लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन, कारण स्टीमचं कन्व्हर्जन इथे वॉटरमध्ये झालं आहे. मी सांगितलं आहे स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होताना किंवा वॉटरचं कन्व्हर्जन स्टीममध्ये होताना जी हीट दिली किंवा घेतली जाते त्याला लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन म्हणतात. आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होताना किंवा वॉटरचं कन्व्हर्जन आईसमध्ये होताना जी हीट दिली किंवा घेतली जाते त्याला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतात. आता इथे स्टीम आणि वॉटर कन्व्हर्जन आहे म्हणून इथे मी जी लॅटेंट हीट यूज करणार ती असणार आहे लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन. सो इथे Q1ची व्हॅल्यू मला काय मिळेल बघा. मास किती दिलेला आहे आपल्याला, 150 ग्रॅम. आपल्याला मास फाइंड आउट करायचं आहे. इथे हे मास ऑफ आईस आपल्याला दिलेला आहे. आता इथं व्हेपरच्या बाबतीत आहे ना, सो इथे व्हेपरसाठी आपण मास फाइंड आउट करायचं आहे. मास ऑफ स्टीमच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. व्हेपरच्या बाबतीत आईसचं मास दिले आपण ते इथं नंतर घेणार आहोत ह्या स्टेपमध्ये. सो इथे मासची व्हॅल्यू आपण ॲज इट इज ठेवली इंटू लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन ऑफ वॉटर 540 कॅलरी आहे. सो Q1ची व्हॅल्यू मला मिळाली, इथे लिहिते Q1 इज इक्वल टू M इंटू 540. लक्षात आलं. इथे मास काढायचं आहे ना स्टीमचं आपल्याला म्हणून मी M घेतलं, कॅपिटल M इथं घेतलं आहे म्हणून. आता तसंच Q2ची व्हॅल्यू बघूयात काय आहे. Q2 म्हणजे कोणती हीट आहे रे, की जेव्हा वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस विल गेट कन्व्हर्टेड इंटू वॉटर ॲट 50 डिग्री सेल्सिअस. फिजिकल स्टेट सेम आहे, टेम्परेचर चेंज होतं. टेम्परेचर चेंज म्हणजे डेल्टा टी आला, डोळे झाकून सांगायचं ते चेंज इन टेम्परेचर म्हटलं की डेल्टा टी. सो इथे व्हॉट इज Q2, अमाऊंट ऑफ हीट रिलीज्ड during conversion of water at 100 degree Celsius to water at 50 degree Celsius. 100 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरचं कन्व्हर्जन 50 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये होताना बाहेर टाकली गेलेली हीट ज्याला आपण Q2 म्हटलं आहे. चेंज इन टेम्परेचर आहे म्हणून Q2ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना M इंटू C इंटू डेल्टा टी हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आता अगेन एमची व्हॅल्यू व्हेपरच्या बाबतीत होतं हे. सो ह्या पहिल्या स्टेपमध्ये आपण एमची व्हॅल्यू काढलेली नाही, इथे मी कॅपिटल M लिहीन. सीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1 असते, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, आणि चेंज इन टेम्परेचरची व्हॅल्यू आहे 50. सो आय विल गेट व्हॅल्यू ऑफ Q2 ॲज 50 कॅलरी. युनिट विसरू नका. Q2ची व्हॅल्यू मला मिळाली 50 कॅलरी. ओके. आता
Q3 आणि Q4 फाइंड आउट करताना आपल्याला मास ऑफ आईस जे दिलेलं होतं त्याची व्हॅल्यू यूज करायची आहे. सो नंबर 3 साठी ज्याला आपण Q3 म्हटलं आहे, काय आहे रे Q3? आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होताना 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसचं कन्व्हर्जन 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये होताना ॲब्झॉर्ब केलेली हीट. सो अमाऊंट ऑफ हीट, कुठल्या प्रोसेसमध्ये हीट ॲब्झॉर्ब होते, कुठल्या प्रोसेसमध्ये हीट रिलीज होते हे लक्षात येतं ना. जेव्हा टेम्परेचर इथे ह्या केसमध्ये काय झालेलं आहे, हीट रिलीज झालेली आहे आणि आईस हीट ॲब्झॉर्ब करतो म्हणून त्याचं टेम्परेचर वाढणार आहे. अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब्ड टू कन्वर्ट ice at 0 degree Celsius to water at 0 degree Celsius. आता या केसमध्ये काय आहे, फिजिकल स्टेट चेंज होती आहे, टेम्परेचर सेम आहे म्हणून मास इंटू लॅटेंट हीट हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार. सो हिअर विल बी Q3 आणि Q3 कॅल्क्युलेट करण्यासाठी मास इंटू लॅटेंट हीट हा फॉर्म्युला यूज करणार. मास आपल्याला दिलेला आहे की नाही, 150 ग्रॅम आईसचं मास दिलं आहे. सो इथे मी लिहिलं 150. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस किती आहे, किंवा मेल्टिंग ऑफ आईस किंवा फ्युजन आपण दोन्ही वेजनं म्हणू शकतो. ह्यालाच मेल्टिंग ऑफ आईस किंवा लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस असं देखील म्हणतात. त्याची व्हॅल्यू आहे 80 कॅलरी पर ग्रॅम. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 120 आला आणि हे 2 0. सो आय विल गेट द व्हॅल्यू ऑफ Q3 ॲज 12000 कॅलरीज. आता उरला Q4. व्हॉट इज Q4? Q4 इज नथिंग बट द हीट एनर्जी विच इज ॲब्सॉर्ब्ड while converting water at 0 degree Celsius to water at 50 degree Celsius. So मी इथे लिहीन heat absorbed to convert water at 0 degree Celsius to water at 50 degree Celsius. ह्याला मी म्हटलं Q4. नाव अगेन चेंज इन टेम्परेचर इज देअर, फिजिकल स्टेट सेम आहे, टेम्परेचर चेंज आहे. सो डेल्टा टी एम इंटू सी इंटू डेल्टा टी हा फॉर्म्युला आपण यूज करणार. सो Q4 इज इक्वल टू एम इंटू सी इंटू डेल्टा टी. मास आपल्याला दिलेलं आहे दॅट इज 150 ग्रॅम. सीची व्हॅल्यू आहे 1 ग्रॅम. सीची व्हॅल्यू आहे 1 कॅलरी पर ग्रॅम जी आहे आपली स्पेसिफिक हीटची व्हॅल्यू, आणि चेंज इन टेम्परेचरची व्हॅल्यू आहे 50. सो आय विल गेट द व्हॅल्यू ऑफ Q4 7500 कॅलरीज. ओके, सो इथंपर्यंत व्यवस्थित कळालं. चारही आपल्याला हीट Q1, Q2, Q3, Q4 ह्याच्यासाठीचे आपल्याला जेवढं मॅक्झिमम व्हॅल्यूज काढता येतील त्या आपण काढल्या. Q3, Q4 आपल्याला पूर्ण नंबर मिळाले. Q1, Q2 काढण्यासाठी आपल्याला इथे दोन्हीकडे देखील एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता तुम्हाला समजलं असेल पुढे काय करायचं आहे ते. बघूयात आता इथे. आता बघा इथे आपल्याला लिहायचं आहे अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. हीट एक्सचेंज होताना जेवढी हीट बाहेर टाकली जाईल, हीट ॲब्झॉर्ब्ड टू कन्वर्ट आईस इंटू वॉटर ॲट 50 डिग्री सेल्सिअस विल बी इक्वल टू हीट रिलीज्ड टू कन्वर्ट व्हेपर ऑफ 100 डिग्री सेल्सिअस इंटू वॉटर ॲट 50 डिग्री सेल्सिअस. जेवढी हीट तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये रिलीज झाली तेवढी हीट या प्रोसेसमध्ये ॲब्झॉर्ब झालेली आहे. सो आय विल राईट हिअर अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज
Q1 Q2 म्हणजेच Q1 प्लस Q2 इज इक्वल टू Q3 प्लस Q4. इथंपर्यंत पटलं? लक्षात आलं का? कारण Q1 Q2 म्हणजे काय आहे की पहिल्यांदा आपण जी स्टीम होतं, स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होताना जी हीट बाहेर टाकली गेली ती आहे Q1 प्लस Q2. Q3 प्लस Q4 काय आहे तर आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होताना ॲब्झॉर्ब केलेली हीट. सो ह्या दोन्ही हीट इक्वल आहेत ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. आणि म्हणून आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण इथे एकत्र लिहूयात. व्हॉट वॉज द व्हॅल्यू ऑफ Q1? इट वॉज m इंटू 540. ओके. Q2ची व्हॅल्यू काय आहे m इंटू 50 इज इक्वल टू Q3ची व्हॅल्यू काय आहे 12000 प्लस Q4ची व्हॅल्यू काय आहे 7500. आता ह्या दोन्हीमध्ये m आहे हे आपण एका बाजूला घेऊ शकतो कॉमन. आणि मग m इंटू ब्रॅकेट 540 प्लस 50. आता हे तुम्हाला इझी जाईल, पुढचं कॅल्क्युलेशन तुम्हाला इझी असणार आहे. प्लस या दोघांची ॲडिशन आपल्याला करायची आहे 19500. त्यानंतर इथे हे सोडवत जो आपण 540 प्लस 50 दॅट इज 590 इंटू m आणि मग हे सॉल्व गेल्यानंतर आपल्याला m ची व्हॅल्यू काय मिळेल बघा अपॉन 590 इज इक्वल टू 33 ग्रॅम अशी तुमची m ची व्हॅल्यू येईल. व्हॉट इज m? m इज नथिंग बट द मास ऑफ स्टीम. सो इथंपर्यंत येऊन थांबायचं का नाही, पुढं आपल्याला वर्डमध्ये लिहायचं आहे की 33 ग्रॅम of steam has to be mixed so that water of 50 degree Celsius will be obtained. हे आपलं फायनल आन्सर असेल. 33 ग्रॅम steam has to be mixed to obtain. पुढं जे असेल तुमचं ते सेंटेन्स येईल. या पद्धतीनं आपल्याला हे न्यूमरिकल हे सॉल्व करायचं आहे. सो न्यूमरिकल सॉल्व करण्याची जी ट्रिक आहे ती कशात आहे, पहिल्यांदा ते न्यूमरिकल काय दिले ते समजून घ्यायचं, ती प्रोसेस शॉर्टमध्ये मांडायचा प्रयत्न करायचा, मग तुम्हाला पुढचं कॅल्क्युलेशन हे इझी जाणार. कोणत्या प्रोसेसमध्ये हीट ॲब्झॉर्ब झाली, कोणत्या प्रोसेसमध्ये हीट रिलीज झाली, तर त्या व्हॅल्यूज आपल्याला शोधायला. मग अशी मी जे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं ना 1 आणि 2 स्टेप्स, ते खूप इम्पॉर्टंट आहे बघा. ते एकदा समजलं की मग हे पुढचं कॅल्क्युलेशन तुम्हाला एकदम इझी जातं. सो आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये असंच एक न्यूमरिकल आपण डिस्कस करूया.